नमस्कार. शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत. आज आपण इयत्ता 6वीच्या वर्गाचा गणित विषयाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण गणिताची संकलित मूल्यमापन 1ची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रथम सत्रची प्लेलिस्ट पहा, त्यात आपल्याला इतर विषयांच्या प्रश्नपत्रिकासुद्धा सहज मिळतील. इयत्ता 6वी विषय गणित संकलित मूल्यमापन 1. चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणार आहे. त्यासाठी विचारलेला पहिला प्रश्न, योग्य पर्याय निवडा 4 गुणांसाठी. बघा, या ठिकाणी 4 गाळलेल्या जागा दिलेल्या आहेत आणि प्रत्येक गाळलेल्या जागेसाठी 4 पर्याय आहेत. त्यापैकी अचूक पर्याय आपल्याला निवडायचा आहे आणि ते विधान पूर्ण करायचे. त्यानंतर ब भाग 4 गुणांसाठी पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा, कोणतेही 4. व्याख्या लिहायची एक संपाती रेषेची. त्यानंतर बेरीज करा. गुणाकार करा. 25 व 30 या संख्येचे विभाजक लिहा. त्यानंतर प्रश्न दुसरा, कोणतेही 4 उपप्रश्न लिहा. जोड्या लावायच्या आहेत. प्रतल, रेषाखंड, रेषा आणि किरणच्या. व्याख्या लिहायची लघुकोन विशाल कोनाची. त्यानंतर 24 व 36चा मसावी काढायचा आहे या पद्धतीने. पुढील संख्यांच्या विरुद्ध संख्या लिहायच्या. अपूर्णांकांचा भागाकार करा. त्यानंतर कोणतेही 3 उपप्रश्न सोडवा. पुढील संख्यांचे ऋण संख्या व धनसंख्या असे वर्गीकरण करा. त्यानंतर दुसरं उदाहरण आहे, अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. पुढचं लेखी उदाहरण दिलेलं आहे. औषध निर्मात्याने 0.25 क्विंटल हिरडा 9,500 रुपयांना खरेदी केला, तर 1 क्विंटल हिरड्याचा दर किती? 1 क्विंटल बरोबर 10 किलोग्रॅम घ्यायचे आणि तो दर काढायचा आहे. या पद्धतीने तो येतो 38,000 रुपये. त्यानंतर 12 आणि 28 या संख्यांचा लसावी काढायचा आहे. ब भाग थोडक्यात उत्तरे लिहा. 50 मापाचा कोन काढायचा आहे आणि तो दुभागायचा आहे. बघा तो कसा दुभागायचा आहे या ठिकाणी दिलेला आहे. त्यानंतर अशोकरावांनी आपल्या 21 एकर शेताच्या 2/7 भागात केळी लागवड केली, तर केळी लागवडीचे एकूण क्षेत्र किती? ते येतं 6 एकर. त्यानंतर पुढील संख्यांचे गुणाकार व्यस्त लिहायचे या पद्धतीने. प्रश्न चौथा आहे, कोणतेही 2 उपप्रश्न सोडवा 6 गुणांसाठी. बघा पहिलं उदाहरण,
कवायतीसाठी पटांगणावरील मुलांच्या प्रत्येक रांगेत 20 किंवा 25 मुले राहतील अशा रांगा केल्या तर रांगा पूर्ण होतात व एकही मुलगा शिल्लक राहत नाही, तर अशा शाळेत कमीत कमी किती मुले आहेत? तर ती मुलं 100 आहेत. या पद्धतीने आपण उदाहरण सोडवलं तर. दुसरं, 5ने विभाज्य, 2ने विभाज्य आणि 10ने विभाज्य संख्या ओळखायच्या आहेत दिलेल्या गटातून. पुढील इंग्रजी कॅपिटल अक्षरांचे सममिती अक्ष काढायचे आहेत. बघा या ठिकाणी काढून दाखवलेत. त्यानंतर स्तंभालेख काढायचा आहे 3 गुणांसाठी. दिलेल्या वारंवारितेवरून अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीची गणित विषयाची संकलित मूल्यमापनाची प्रश्नपत्रिका उत्तरासहित आपण सोडवलेली. ही प्रश्नपत्रिका आपल्याला नक्कीच उपयोगी ठरणार आहे. यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल. व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा आणि यानंतर कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते मला कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.